झी24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये खासगी क्लासेसचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शाळा कॉलेजमध्ये गलेलठ्ठ पगारावरची नोकऱ्या करूनही क्लास घेणाऱ्यांच्या विरोधात कोचिंग क्लास संघटनेने आवाज उठवलाय। एकीकडे नोकरी तर दुसरीकडे क्लास असा दुहेरी फायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। नाशिकमध्ये शाळा कॉलेजांमध्ये शिकवणारे साधारण 125 ते 135 प्राध्यापक अनधिकृतपणे सर्रास खासगी क्लास चालवतात। राज्यात हेच प्रमाण 5000च्या आसपास आहे। या क्लास चालकांमुळे केवळ खासगी क्लासवरती उपजीविका करणाऱ्या प्राध्यापकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांना अधिक मार्क्स देण्याचा आमिष दाखवून कोचिंग क्लासचे विद्यार्थी शाळा कॉलेजातले शिक्षक आपल्याकडे खेचत असल्याचा आरोप कोचिंग क्लासच्या संघटनांनी केलाय। 2 वर्षांपूर्वी तक्रारीनुसार कारवाई देखील करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा भविष्यातही नोटीस बजावून कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलंय। तर या वादाच्या मुळापर्यंत कुणीही जात नसल्याचं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे। शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही या शिक्षकांवरती न झाल्यास आमच्या संघटनेतर्फे मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करणार आहोत। हे शाळा कॉलेजमधले जे शिक्षक क्लासेस घेतात त्यांच्या क्लासेसच्या समोर आमच्या असोसिएशनचे लोक, आमच्या असोसिएशनचे सदस्य त्यांच्या क्लासेसच्या समोर धरणं धरतील आणि त्यांचे क्लासेस बंद पाडतील। नियमानुसार जे शिक्षक शाळेवर सेवा करतात त्यांनी खाजगी शिकवणी घेता कामा नये आणि असे घेत असतील, त्यांची जर तक्रार आली तर अचानक जाऊन त्या क्लासला भेट देऊन जर सापडलं तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत शाळेला कळविलं जाईल। महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये जर चांगलं शिकवलं गेलं तर मुलं बाहेर जाणार नाहीत, त्यामुळे याही शिक्षकांनी त्यांना बाहेर शिकवायचा प्रश्न उद्भवत नाही। आज वर्गात शिकवायचं नाही आणि बाहेर जाऊन शिकवणं ही याच्यातली जी अनैतिकता आहे, त्याच्यासाठी वर्गात जे आहेत त्यांना व्यवस्थित सेवा शर्तीचं अभय देणं आणि त्यांना त्यांच्याकडून शिकवून घेणं हा याच्यावरचा सर्वात मोठा चांगला मार्ग आहे। झी24 तास एक पाऊल पुढे।